नमस्कार मंडळी, आम्ही दोघी जावा या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आजचा हा व्हिडिओ कोणताही रेसिपीचा वगैरे नाही। आज मी तुम्हाला ही मक्याची कणसं जी उन्हात आम्ही घातली होती ती कशी मळून घेतो ते दाखवणार आहे। आम्ही शेतातून जो मक्का काढून आणला आणि उन्हात घातला, ते सोलला वगैरे, त्याची कणसं काढली, तर मक्का बाजूला केला, कणसं बाजूला केली। हा व्हिडिओ तुम्ही मागच्या मला वाटतं एक 15 दिवसापूर्वी तुम्ही पाहिला असेल। 15 नाही, जास्तच दिवस झाले असतील। त्यानंतर 15 दिवस ही कणसं अशी उन्हामध्ये ठेवली होती आम्ही। पूर्ण कडक ऊन होतं, त्यावेळी ही कणसं आम्ही वाळवून मळून घेतलीत, म्हणजे त्याचं दाणं वेगळं करून घेतलं। आणि हा व्हिडिओ खूप दिवस झाले बनवून ठेवला होता, पण एडिट करायला मिळाला नव्हता। आणि आता तो एडिट करून मी आता अपलोड करते तुमच्यापर्यंत। आता तो जरा जास्त दिवसांनी येतोय। काय करणार, कामच होती तशी, म्हणजे शेतातली पण कामं, घरातली कामं, परत हॉलवरची, फार्म हाऊसवरची भरपूर कामं होती, त्यामुळे आम्हाला वेळच मिळाला नाही हा व्हिडिओ एडिट करायला आणि तुमच्यापर्यंत टाकायला। आणि हा आता कणसं ही मी 15 दिवस झालं उन्हात घातली होती आम्ही, आणि 15 दिवसांनी चांगली कडकडीत वाळवून घेतलेत। आणि मग आम्ही संध्याकाळच्या वेळेतच पावसाचं वातावरण झालं होतं, म्हणून आम्ही ही भरून घेतलीत। आणि मग दुसऱ्या दिवशी मग मशीन बोलवलं आणि मशीन मग दुसऱ्या दिवशी आल्यानंतर आम्ही मळून घेतली होती। इथे कणसं भरलीत, मी आणि आरूने सगळी कणसं भरून घेतली, आणि भाऊंनी आणि ह्यांनी ही सगळी कणसं टेरेसवरून खाली नेली, आणि खालीच एका जागेवरती आम्ही सगळी ही कणसं ठेवलीत पोती भरून। आणि दुसऱ्या दिवशी मग मशीन बोलवून घेतलं संध्याकाळच्या वेळेतच, आणि मग मशीनमध्ये ही कणसं घातलीत। हे पहा, वरून ते मशीनवाले जे दादा आहेत ते वरून ओतत आहेत, आणि एका साईडला त्याचे कणसं, म्हणजे दाणं निघालेली जी रिकामी कणसं आहेत ते एका बाजूने पडत आहेत, आणि ह्या एका बाजूने मक्याचे दाणे पडत आहेत। हे पहा, इथे असे चाळण आहे मक्याच्या दाण्यांना, म्हणजे असं चाळल्यासारखं होतं, म्हणजे त्याची घाण पूर्ण बाजूला होते। आणि एका पोत्यामध्ये हे दाणं पहा मक्याचे कसे बाहेर येत आहेत, आणि एक 5 मिनिटातच हे पोतं भरते पहा। अशा पद्धतीने हे मशीन आहे, तुम्ही पाहू शकता हे मशीन कसं आहे ते मक्का मळण्याचं। या पद्धतीने आमच्या गावात मला वाटते 4 ते 5 मशीन असतील अशीच। हे लोक काय करतात, मशीन असेच लोकांची, शेतकऱ्यांची कणसं मळून देतात, आणि त्यांना मग त्या बदल्यात धान्य द्यावं लागतं। कोणी कोणी धान्य देत पण नाही, पैसे देतात। आम्ही याच्यामधलं धान्यामधलंच थोडं धान्य ती घेतात, म्हणजे त्यांचं ठरलेलं असतं, एक पोतं भरल्यावर 2-3 अडीसऱ्या असं त्यांचं प्रमाण असतं, ते घालायचं असतं। ही पहा कणसं, म्हणजे रिकामी झालेली कणसं पहा, पूर्ण याचे दाणे पूर्ण निघालेले आहेत, कुठेही एकही दाणा त्याला शिल्लक राहिलेला नाही। आणि एखादा जर चुकून जर राहिलेला असेल तर तो आपण हे कणसं, याला मी बुरकुंड म्हणतो, बुरकुंड ही भरताना मग आपण तो काढून घ्यायचा दाणे, आणि मग ते बुरकुंड आम्ही चुलीला, बंबाला वगैरे वापरतो। ही मुलगी आमची आराध्या, म्हणजे ते एखादा कणसाला जर दाणं असतील तर ते कणीस बाजूला करायसाठी तिला इथे उभा केली होती, पण ती त्या मशीनमधून हात घालून कणसच बाहेर काढायला लागली होती। पण तिला म्हटलं तसं करू नको, तू फक्त दाणं असलेले जे कणीस सापडेल ते फक्त बाजूला कर आणि ते वरती टाक, असं तिला सांगितलं होतं। आणि इकडे आम्ही मग कणसं वरती दिलीत, आणि इकडे पोती पण भरतायत पहा। हे मशीन पहा कसं आहे। आता हे मक्का आम्ही 2 दिवस वाळवतोय परत, आणि म्हणजे कणसं पण चांगली वाळवलेलीच आहेत, 15 दिवस कणसं वाळलेली आहेत, पण तरीसुद्धा हे मक्कासुद्धा आम्ही आता मळून घेतलेला मक्का आहे, ते 2 दिवस आम्ही परत उन्हात घालणार आहे। आणि मग नंतर त्याला वारं द्यायचं, स्वच्छ करायचं, त्याच्यामध्ये जर चुकून काय घाण राहिली असेल तर ती पूर्णपणे वारं देऊन बाजूला करायची, आणि मग आम्ही हे घरात भरून ठेवतो। म्हणजे त्याचे धान्य जे साठवण्याचे ते बॅलेर असतात, त्यामध्ये आम्ही ते भरून ठेवतो, ते वर्षभर आम्हाला पुरतं। आणि हा एवढाच मक्का नाही आहे, तर हा मक्का आमचा अगोदर सुरुवातीला आणला होता, आणि नंतरसुद्धा आम्ही थोडा मक्का काढला, तो याच्यामध्ये काय तो व्हिडिओ ॲड केलेला नाही, हा एवढाच ॲड केला आहे। आणि ते दुसरं मक्कासुद्धा आम्हाला 2 पोती झालं होतं,
आणि हे 4 पोती मक्क झालेले आहेत. आणि हे पहा ते मशीनवाले दादा आहेत ते त्यांना पण त्या पोत्यांच्या म्हणजे एका पोत्याला किती त्यांचं माप आहे ते घालायचं आहे धान्य. आणि त्यांचं आमच्या एवढ्या पोत्यांचं त्यांचं एक अर्ध पोतं भरलं पहा. जेवढं मी धान्य घातलं त्यांना ते अर्ध पोतं झालं त्यांना. म्हणजे पहा त्यांचंच आमच्यापेक्षा त्यांचंच जास्त मिळकत झाली म्हणायची. यांना जे धान्य मक्क घालायसाठी मी जे माप घेतलेलं आहे ते अडीसरी म्हणतो आम्ही त्याला. ह्या अडीसऱ्या एका पोत्याला ह्या 3 अडीसऱ्या घातल्या होत्या. आणि अशी 4 पोती भरली होती. मग थोडंसं एका पोत्यामध्ये कमी होतं, त्यामुळे ते दादा म्हणाले की तुम्ही 3 पोती धरा आणि 3 पोत्याचंच मला धान्य घाला. 4थं पोतं त्यांनी सोडून दिलं आणि 3 पोत्याचं अशा ह्या 9 अडीसऱ्या घातल्या पहा मी त्यांना. जर तुम्ही आमच्याच सारख्या एखाद्या खेडेगावातून माझा व्हिडिओ पाहत असाल तर मला कमेंटमध्ये सांगा. आणि तुमच्याकडे कशा पद्धतीने धान्य मळून घेतात आणि त्यांना ते धान्य ते पैशावर घेता की धान्य घालतात, ते कसं घालतात ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर अशा पद्धतीने आम्ही सगळी ही कणसं मळून घेतलीत. मला वाटते अर्ध्या तासाच्या आत सगळे आमची कणसं मळून झाली होती. आणि हे पहा धान्य त्यांचं पोतं अर्ध्यापेक्षा जास्त झालं आहे आम्ही घातलेलं धान्य. आणि आता ते निघालेत. आणि आता हे आम्ही सगळं मक्का आहेत हे मक्याचे जे दाणे आहेत ते आम्ही आता इथेच ठेवणार आहे. आणि दुसऱ्या दिवशी परत त्याला उन्हात घालणार आहे. असं 2 दिवस आम्ही त्याला वाळवणार आणि नंतर मग वारं देऊन ठेवणार. आणि आता हे जी बाजूला रिकामी झालेली कणसं ती पडलेली आहेत तीसुद्धा आम्ही आता भरून ठेवणार. म्हणजे मग त्याला कुठे एखादा जर मक्याचा दाणा आहे का पाहून ते बाजूला काढून घ्यायचा आणि मग ते सगळं भरून घ्यायचं. एका पोत्यामध्ये ते भरून ठेवायचं. आणि ते सुद्धा असंच आम्ही साठवून ठेवतो वर्षभर. आपल्याला कधी गरज वाटली तर चुलीसाठी किंवा असंच कधी चूल पेटवली म्हणजे कधीतरीच आम्ही चूल पेटवतो, रोज काय नाही पेटवत. कधी व्हिडिओला लागत असेल, व्हिडिओ बनवायसाठी रेसिपीसाठी तरच आम्ही चूल पेटवतो. त्यासाठी मग चूल पेटवली की आम्ही हे कणसाचं जे मक्याची जी कणसं रिकामी झालेली आहेत त्याला बुरकुंड म्हणतो आम्ही. ती बुरकुंड अशीच आम्ही भरून ठेवतो आणि ते पण वर्षभर वापरतो आम्ही कधी गरज असेल तेव्हा. आणि ज्यावेळी दळप करायचं असेल त्यावेळी हा मक्का आम्ही मक्क थोडं घ्यायचं, परत त्याच्यामध्ये तांदूळ, जुंधळा, ज्वारी असं घालायचं त्याच्यामध्ये आणि दळून आणायचं. आणि मग आम्ही त्याची भाकरी करतो. मक्याचीच भाकरी आमच्यात जास्ती करून खातात. त्याच्यामध्ये मिक्स करतो आम्ही तांदूळ, ज्वारी. आणि दुसरे आमचे लाह्याचे मक्केसुद्धा शेतामधले असतात आणि स्वीटकॉर्नसुद्धा असतात. ते आम्ही फक्त थोडेच करतो. आणि हे मक्का हा भाकरीसाठी जो लागतो तो मात्र जास्त करतो, कारण तो वर्षभर ठेवायचा असतो. चला तर मग व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.